नमस्कार. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या एपिसोडला शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर मोठ्या बाई आणि विंजे सरकारांना श्रीकला आणि गोपाळचं वागणं थोडंसं खटकते की काहीतरी वेगळंच घडत आहे म्हणून. इकडे आदोक्षज आणि संभाचं भांडण होईल तेवढ्यात तिथे गोपाळची एंट्री होते. आणि गोपाळ ज्या प्रकारे वागतोय ना तो त्याच्या पर्सनॅलिटीला धरून नाही, त्याच्या एकदम अपोजिट वागतोय. बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे मोठ्या बाई म्हणत असतात, हे बघा तुम्ही आता कामाला चालले आहेत, कोणत्याही प्रकारची हलगर्जी करू नका आणि काम चोख व्हायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, काय हो आम्ही एवढी वर्ष झाली सगळी कामं करतोय तरी सुद्धा तुमचा आमच्यावरती विश्वास नाही का. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, कसं आहे माहिती का तुमचं, तुम्हाला मी जाताना थोडं ओरडलं ना तर तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही छान प्रकारे हँडल करता म्हणून ओरडणं बरं वाटतंय, कारण की ओरडल्यानंतर काम परफेक्ट होतं. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, बरोबर आहे, बघा बघा काय चाललंय आपल्या घरामध्ये, बायकोचा गुलामच समजा. म्हणजे जसं काही कठपुतलीसारखं गोपाळ तिच्या मागे पुढे करत आहे. खरं श्रीकला पुढे पुढे आणि ती जसं जसं इशारा करत असते तसा गोपाळ सुद्धा तिच्या मागोमाग जात असतो. तेवढ्यात मोठ्या बाई आणि विंजे सरकार बाहेर येतात आणि बघायला लागतात यांचं चाललं तरी काय आहे. गोपाळ शूज घालतो आणि श्रीकला इशारा करते की गाडीवरती बस. तो लगेच गाडीवरती बसतो आणि ते दोघं तिथून निघून जातात. तेव्हा विंजे सरकार म्हणतात, बघा लग्न झाल्यापासून गोपाळ कसा वागायला लागला आहे, हे वागणं तुम्हाला बरोबर वाटतंय का. म्हणजे जसं आम्ही तुमच्या मागे कठपुतलीसारखे फिरत असतो तसंच काहीतरी आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तुमच्यामध्ये आणि गोपाळमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे आठवण ठेवा. गोपाळ कर्तृत्ववान आहे, त्याला सगळ्या गोष्टी येतात, तो डॉक्टर आहे, तो शिकलेला सवरलेला आहे. तुमचं काय, पण त्याचं वागणं खरंच चावी दिलेल्या भावळ्यासारखं वाटत होतं. हे वागणं मला सुद्धा खटकत आहे. तेव्हा ते म्हणतात, बघा आता बायकोचा गुलामच व्हायचा राहिला आहे, बाकी सगळं तर झालं आहे. दुसरीकडे आदोक्षच म्हणत असतो, प्लीज तुम्ही ही जागा खाली करा. तेव्हा तो म्हणायला लागतो, कसं आहे माहिती का, दरवेळेला तुम्हाला सेम सेम गोष्ट सांगून आणि करून वैताग आलेला नाही का. जर आम्हाला जागा खालीच करायची असती ना तर आम्ही पहिलेच केली असती, म्हणून इथं थांबू नका आणि निघा. तेव्हा इंदू म्हणते, आम्हाला असं वाटते की ही जागा शाळेसाठी आहे आणि शाळेच्या मुलांचं भविष्य खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तू एकदा बोल किंवा 10दा बोल, आम्ही ही जागा काही सोडू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, बस झालं आता तुमचं, आताच्या आता इथून निघून जायचं. तेव्हा इम्रान म्हणायला लागतो, अरे बरोबर आहे, तू कधी शाळेत गेलाच नशील ना, तुला मुलांचं भविष्य आणि बाकी सगळ्या गोष्टींशी काही घेणं देणंच नसेल, म्हणून तर तू हे सगळं बोलतोय ना. जर तुला अक्कल असती ना तर तू हे सगळं बोलला नसता. तेव्हा तो म्हणतो, काय रे माझी अक्कल काढतोय का तू. तो लगेच त्याच्या अंगावरती धावून जात असतो. तेवढ्यात आदोक्षस त्याला अडवतो आणि इकडे इंदूही इम्रानला अडवते. तेवढ्यात तिथे गोपाळचा आवाज येतो. गोपाळ म्हणायला लागतो, ए संभा. तेव्हा संभा म्हणायला लागतो, काय रे तू कोण आहेस, आता तू काय मध्ये मध्ये करतोय. तेव्हा तो म्हणतो, मी आहे डॉक्टर गोपाळ व्यंकट दिग्रजकर आणि मी हाडाचा डॉक्टर आहे. तेव्हा अधोक्षस म्हणतो, दादा तू शांत राहा, तू या सगळ्यामध्ये नको पडू. तेव्हा गोपाळ म्हणायला लागतो, का शांत राहू, तू एवढा वेळा प्रयत्न केला ना, यो ऐकत नाहीला, आता मी बघतो की याला काय करायचं आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, अरे मी तर आता डॉक्टरची हाडं तोडली तर डॉक्टरचा इलाज कोण करेल, डॉक्टरचा इलाज डॉक्टर तर स्वतः करू शकत नाहीला. तेव्हा सगळे हसायला लागतात. ते बघता गोपाळ हसतो आणि म्हणायला लागतो, झाला का, जोक संपला असेल तर चल जरा आपण बाजूला जाऊन बोलू, कारण की बोलण्याची तुला खूप गरज आहे. गोपाळ लगेच त्याला बाजूला घेऊन जातो. तेव्हा तो म्हणतो, काय रे तुम्हाला इथे का आणलं आहे, नेमकं प्रकरण काय आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो, तुला सांगायचं आहे ते जे काही आहे ना ते मी तुला सविस्तरच सांगेल, थांब जरा. मला माहिती आहे कोणाच्या सांगण्यावरून तू काय करतोय आणि काय नाही. हा माणूस तुला जेलमध्येच भेटला ना, त्याच्याचकडून आता मी पुढचं सगळं बोलणं करून देतो. तेव्हा संभा म्हणतो, काय बोलतोय रे ए. तेवढ्यात गोपाळ म्हणायला लागतो, एबीसीडी जे काय आहे ना ते तू मनातल्या मनातच बोल, मी तुला काय सांगतो ते ऐकून घे. मी आता तुझ्या माणसाला कॉल करणार आहे, तो काय बोलतो हे शांतपणे ऐकून घे. तो लगेच इकडे मोहितला कॉल करतो आणि म्हणायला लागतो, हाय हॅलो बोलायची वेळ नाही आहे, तुझ्या माणसाला फोन देतोय, आपलं काय बोलणं झालं आहे ते त्याला समजव आणि विषय आत्ताच्या आत्ता मिटायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, हो गोपाळ महाराज, तुम्ही जे म्हणताय ते होणारच आहे, तुम्ही काळजी करू नका. ए संभा, आम्ही स्वतः बोलत आहोत. मोहितराव
वोडके पाटील, आणि तुला एक गोष्ट सांगतोय, आत्ताच्या आत्ता ती जागा खाली करायची. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही असं कसं काय बोलू शकता, तुम्हीच तर आम्हाला इथे थांबायला सांगितलं होतं ना. तेव्हा तो म्हणतो, अरे आता मी सांगितलं होतं तर मीच आता सांगतोय ना जागा खाली करायची. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही शब्द दिला होता, असा तुम्ही शब्द कसा काय फिरू शकता. तेव्हा मोहित म्हणायला लागतो, अच्छा मी दिला होता का, मग असं बस आता मी शब्द वापस घेत आहे, कारण की मी हाडाचा पॉलिटिशियन आहे आणि शब्द फिरवलं तर माझं कामच आहे. तुझं पुढचं काय ते आपण नंतर बघू. तेव्हा तो म्हणतो, पण आम्ही आता जायचं कुठे, राहायचं कुठे, सगळ्या गोष्टी तर खराब होतील ना. तेव्हा मोहित म्हणतो, ते आपण नंतर बघूया, पहिले मी जेवढं सांगितलं आहे ना तेवढं कर, आणि आजच्या आज त्या झोपड्या खाली व्हायला पाहिजेत. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. तो लगेच फोन कट करतो आणि गोपाळ म्हणायला लागतो, हे बघ आता जसं त्याने सांगितलं आहे ना तसंच सगळं व्हायला पाहिजे. हे सगळं करून श्रीकलाला खूप आनंद होत असतो. तेवढ्यात इकडे संभा सगळ्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो, सरपंच साहेब सॉरी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी खरंच खूप चुकीचा वागलो आहे, सगळ्यांना माझ्याकडून सॉरी. आता आम्ही या जागेवरती राहणार नाही आहोत, आम्ही आजच्या आजी जागा खाली करतो, मुलांचं भविष्य खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. हे ऐकल्यानंतर इंदूच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो की हे सगळं कसं काय झालं. तेव्हा संभा म्हणायला लागतो, ताई तुमचीही माफी मागतोय, आम्ही तुम्हालाही खूप जास्त बोललो. डॉक्टर तुमचीही माफी मागतो, चला रे सगळ्यांनी. ते सगळे लगेच तिथून निघून जात असतात. हे ऐकल्यानंतर सगळे खूप खुश होतात. अध्यक्षच विचारायला लागतो, काय रे दादा तू हे सगळं कसं केलं. तेव्हा तो म्हणतो, मी व्यंकू महाराजांचा मुलगा आहे, मग प्रश्नाचं उत्तर तर मला शोधणं गरजेचंच आहे ना. तेव्हा अध्यक्षच लगेच त्याला मिठी मारतो आणि सगळे खूप खुश झालेले असतात. अध्यक्षच आणि बाकी सगळे गोपाळच्या नावाचा जयघोष सुरू करतात, पण इंदूला त्याचं वागणं थोडं खटकलेलं असतं. तेव्हा ती विचार करते, हा संभाशी असं काय बोलला ज्यामुळे त्याने लगेच जागा खाली करायला तयार झाला. काहीतरी नक्की गडबड आहे. मला असं वाटतं या श्रीकलानेच काहीतरी केलं असेल, तिची वाईट शक्ती वापरून गोपाळला असं केलं आहे, म्हणून तर तो इतक्या सहजपणे आणि या सगळ्या गोष्टी करू शकला. हे सगळं ऐकल्यानंतर इंदू एकदा त्या राहोटीच्या मंदिराकडे बघते आणि तिच्या मनातला संशय अजूनच वाढत असतो. दुसरीकडे व्यंकू महाराज इकडे अभंग गात असतात. तेव्हा ते अभंगामध्ये खूप रमून जातात. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, खरं म्हटलं तर खूप दिवसानंतर तुम्ही हा अभंग गायला आहे ना, खरंच तुमच्या तोंडाने अभंग खूप छान वाटतो. तेव्हा ते म्हणतात, खरं म्हटलं तर हा अभंग ऐकला ना की मला इंदूचं लहानपण आठवतं, ती कसं तिच्या बोडक्या तोंडाने हे सगळं बोलायची ना, हे ऐकून सगळ्या जुन्या गोष्टी आठवण येतात. तेवढ्यात बाहेरून जोरजोरात आवाज येत असतो, गोपाळ महाराज जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. हे ऐकल्यानंतर श्रीकलाला खूप आनंद होत असतो. तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात की कोण आहे बाहेर, चला जरा आपण बघूया. ते दोघंही बाहेर जायला लागतात. तर इकडे नारायणी ताई आणि करिश्मा सुद्धा उभे असतात. सगळे आश्चर्यचकित असतात की गोपाळच्या नावाचा जयघोष का सुरू आहे. सगळे एक एक करून बाहेर येतात. तेव्हा व्यंकू महाराज विचारतात, काय झालं, तुम्ही एवढा जयघोष का करत आहात. तेव्हा सगळे सांगायला लागतात, काका तुला माहिती आहे का, गोपाळ दादा आला आणि त्यांनी सगळे प्रश्न सोडून टाकले. हे ऐकलं तर सगळे आश्चर्यचकित होतात. काय प्रश्न सोडवले, नेमकं प्रकरण काय आहे. तेव्हा अध्यक्षच म्हणतो, 100 अध्यक्षची तर एक गोपाळ दादाच्या वारने सगळं काही चांगलं झालं आहे. तो सगळी हकीकत सांगायला लागतो की इंदू सांगत होती ही शाळेची जमीन आहे आणि शाळेच्या जमिनीवरती तुम्ही असा कब्जा करू शकत नाही. त्यानंतर संभा सगळ्यांच्या अंगावरती कसा धावून गेला आणि नंतर गोपाळ येऊन त्याने कसं सगळ्यांना समजवलं आणि गोष्टी स्वतःच्या बाजूने करून घेतला. संभाने त्यांची कशी माफी मागितली. हे सगळं ऐकल्यानंतर सगळे खूप खुश झालेले असतात. तेव्हा सगळे म्हणायला लागतात, कितीही गुंड आले तरी गोपाळ सगळ्यांना पुरून उरेल, असं सगळे म्हणत खूप जयघोष करत असतात. तेवढ्यात गोपाळ व्यंकू महाराजांच्या पाया पडतो. व्यंकू महाराज तर त्याला मिठीत घेतात आणि हे सगळं बघून त्यांना खूप आनंद होत असतो. तेव्हा अध्यक्षच म्हणायला लागतो, तुम्हाला माहिती का काका, जेव्हा हे प्रश्न सॉल्व्ह झाले ना तेव्हा दादा काय म्हणाला. तेव्हा ते विचारतात, काय म्हणाला असं सांग की. तेव्हा तो म्हणाला की मी व्यंकू महाराजांचा मुलगा आहे, मग प्रश्न तर सॉल्व्ह करेलच. हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज खूप खुश होतात आणि म्हणतात, खरंच गोपाळ तू खूप छान काम केलं आहे, शाळेचा प्रश्न सोडवला, खरंच तुझ्यावरती खूप प्राऊड वाटते. हे ऐकल्यानंतर शकुंतला काकी मनातल्या मनात विचार करतात, हे बाप आणि मुलाचं नातं असंच टिकून राहू दे, कोणाची दृष्ट लागता कामा नये. तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात, खरंच गोपाळ आज तू आमच्या सगळ्यांचं नाव खूप मोठं केलं. तेवढ्यात
शकुंतला काकी जवळ येतात आणि म्हणतात, चल आता तुझी दृष्ट काढायला पाहिजे, आज खरंच खूप मोठं काम केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, मी काय लहान आहे का माझी दृष्ट काढायला? तेव्हा ते म्हणतात, लहान असो या नसो पण आईसाठी आपलं बाळ लहानच असतं. मग चल आता. त्या लगेच त्याचा हात धरून घराच्या आतमध्ये घेऊन जातात. पण इंदूचा संशय थोडा वाढतच जात असतो की नेमकं प्रकरण काय आहे. पण श्रीकलाच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद असतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, शकुंतला काकी इकडे गोपाळची नजर काढायला सुरुवात करतात. तेव्हा ते म्हणतात, आजूबाजूची बाहेरची घरची कोणाचीही दृष्ट लागली असेल तर ती माझ्या मुलावरून निघू दे. तेवढ्यात त्या जशा दृष्ट काढायला जातील, गोपाळच्या अंगावरचा तो पूर्ण अर्काचा असर उतरायला लागतो आणि एकीकडे विठुरायाची ही मूर्ती दाखवलेली असते. विठुराया त्याच्या कृपेने सगळं खाली उतरवतात आणि तेवढ्यात गोपाळला चक्कर येते. तो तिथला तिथे बेशुद्ध होऊन जातो. हे बघता नारायणीताई बाहेर येतात आणि म्हणतात, काका चल चल आतमध्ये चल, गोपाळला काय झालं? तेव्हा सगळे घाबरतात आणि विचार करतात, काय झालं? श्रीकलाच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो आणि इंदू ही थोडी घाबरून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हणजे त्या अर्काचा असर तर उतरला असेल, पण त्यानंतर गोपाळ काय रिॲक्ट करेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.